पतंजली योग सूत्रामधलं 8वं सूत्र आहे, विपर्ययो मिथ्या ज्ञानम तद्रूप प्रतिष्ठम. म्हणजेच आपण जे ज्ञान प्राप्त करतो तर त्याच्यामध्ये चुकीचं ज्ञान जेव्हा आपण प्राप्त करतो आणि त्या चुकीच्या ज्ञानाला जेव्हा आपण अभिव्यक्त करतो तर त्यावेळेस तो विपर्यय असतो. म्हणजेच उदाहरणार्थ समजा आपल्याला समोर दोरी दिसते, पण ते दोरीला आपण साप समजतो आणि मग त्याच्यापासून आपल्याला सापाची भीती वाटायला लागते. पण जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष दिसतंय की साप नाही, ही दोरी आहे, तर तेव्हा आपला भ्रमनिरास होतो. म्हणजेच विपर्यय ज्ञानामुळं आपला भ्रमनिरास होतो. आणि ह्या ज्या वृत्ती आहेत, विपर्यय ही जी वृत्ती आहे, त्यामुळं आपल्या जीवनामध्ये चुकीचं ज्ञान आपण ग्रहण करू शकतो.